पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली असली तरी मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिक जे आहेत ते दसरा मेळावा ऐकण्यासाठी शिवतीर्थावरती दाखल झालेत। आणि आपण जर पोस्टर बघितलं तर एक पोस्टर पाहायला मिळतंय, ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी होय आम्ही प्रयत्न केला, असे सगळे शिवसैनिक आहेत। गेल्या अनेक वर्षाची इच्छा होती, पोस्टर हातामध्ये पाहायला मिळतात। सध्या ओला दुष्काळाची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। एवढं सोडून तुम्ही विचार ऐकण्यासाठी आलाय? हो, आमचा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती आहे। आम्ही निष्ठावंत मरेपर्यंत उद्धव साहेबांच्या सोबत राहणार। काय परिस्थिती कशाबद्दल? महाराष्ट्रात परिस्थिती? महाराष्ट्रामध्ये खूप बिकट परिस्थिती आहे। धाराशिव, सोलापूर, वाशिम जिल्हा खूप बिकट परिस्थिती आहे तिकडे शेतकऱ्यांची। आणि इकडे सरकार बिहारच्या इलेक्शनला 10,000 प्रत्येकाच्या त्या महिलांच्या खात्यामध्ये वाटत आहे। तिथे इलेक्शन चालू आहे तिथं, आणि इथं शेतकऱ्यांची एवढी बिकट परिस्थिती आहे, तिकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही। आम्ही संभाजीनगर जिल्हा सोयगाव तालुक्यातून आलो आहे। आम्ही जवळपास 35 वर्षापासून शिवतीर्थावर बाळासाहेबांची, उद्धव साहेबांची विचार ऐकण्यासाठी येतो। आणि वर्षभरामध्ये आम्हाला उद्धव साहेबांचे विचार ऐकून आम्ही गावाकडे जातो आणि वर्षभर आम्हाला ती एक टॉनिक म्हणून एक ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेवर आम्ही काम करतो। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्हे आज ओल्या दुष्काळ त्रस्त आहे। काही भागामध्ये ढगफुटी झाली, शेतकऱ्यांची जमीन डायरेक्ट खडकापर्यंत वाहून गेली, तरी त्या शेतकऱ्याला आज कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही। आज शेतकऱ्याला पंजाब सरकारच्या धर्तीवर 50,000 रुपये हेक्टर मिळावे आणि शेतकऱ्याला आज धीर देण्याची आज गरज आहे। आज उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा आज शिवतीर्थावर हा मेळावा आहे। उद्धव साहेबांनी आज महाराष्ट्रावर दौरा केला आणि उद्धव साहेबांच्याकडे आमची आशा आहे आणि उद्धव साहेबच महाराष्ट्राचे 2029 मुख्यमंत्री असतील हीच आमची इच्छा आहे। नक्की 29 मध्ये मुख्यमंत्री असतील, एवढ्या सगळ्या परिस्थितीत सगळी परिस्थिती सोडून तुम्ही इथं आलाय? परिस्थिती ते काय सांगल्या जात नाही। आज खरं तर भावी मुख्यमंत्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे हे होते त्यावेळेसची परिस्थिती इतकी व्यवस्थित होती की आज आम्ही एक शेतकरी म्हणून नात्याने इथे आलो की शेतकरी असताना आम्हाला आशा आहे की आमचं कर्जमुक्ती व्हायला पाहिजे। आमची आज परिस्थिती अशी आहे की आज दाखवायला बी काही नाही राहिलेलं आहे। त्या अंगोशानानं आम्ही आज मुंबई गाठली। इथं तरी काहीतरी आपल्याला आपल्या पदरात म्हणजे त्याचे विचार ऐकून आम्ही गावाकडे ते विचार घेऊन जाणार आहे। आम्हाला आशा आहे की आज दोन्ही भाऊ सोबत इथं येतील, आम्हाला 100% खात्री आहे। काय वाटतं? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आजचा जो मेळावा आहे हा अनेक वर्षांच्या मधला वेगळ्या प्रकारचा मेळावा ठरणार आहे। आजपर्यंत आम्ही उद्धव साहेबांचा शिवतीर्थावरचे अनेक मेळावे बघितले, परंतु राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आज एकत्र येणार असल्यामुळं आजच्या मेळाव्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण असणार आहे। आणि आजपासून हे जे सरकार आहे महायुतीचं जे घटनाबाह्य सरकार आहे, या सरकारच्या पायाखालची वाळू नक्कीच घसरल्याशिवाय राहणार नाही। आणि आजचा दिवस हा सोनियाचा दिवस असेल असं मला वाटतंय। आपण जर बघितलं तर सत्ता बदलासाठी सगळे प्रयत्न केले जातील असं म्हणणं आहे शिवसैनिकांचं। शेवटी साहेब, दोन भाऊ एकत्र आल्यानंतर ह्या भाकड पक्षाला 10 पूर्ण उरण्याची ताकद या दोन भावामध्ये आहे। आणि ह्या दोन भावामध्ये आम्ही मुंबई महानगरपालिकेसह अख्खा महाराष्ट्र काबीज करण्याचे स्वप्न आम्ही या ठाकरे बंधूमध्ये पाहत आहोत। नक्की महाराष्ट्र काबीज करण्याचं स्वप्न जे आहे ते पाहिलं जातं। इथं लिहिलंय ठाकरे ब्रँड जगात कुठेही नाही। खरोखरच आहे, कारण हे दोन्ही बंधू एकत्र आले ना महाराष्ट्रावरचं संकट दूर होईल। कारण ह्या दळबद्री सरकारने जे संकट निर्माण केले ना, आश्वासनं दिली, दिल्लीची पायी चाटणारे सरकार आहे, त्यांनी आता सावध राहा। नक्की आपण जर बघितलं तर एक पोस्टर आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी 50,000ची मदत द्यावी असं दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांचंही म्हणणं आहे। सर्व पोस्टर घेऊन आलात? खरं तर आज दसरा आहे, परंतु शेतकऱ्याच्या घरात दसरा नाहीच आहे। कारण की महाराष्ट्रात जी अतिवृष्टी झाली त्यामुळे सर्व शेतकरी संपून गेला। कुठलीही शासनाची जी तुटपुंजी मदत आहे ही पुरेशी नाही, मिळालीच नाही का? मिळालीच नाही। आणि आमची अशी मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत द्या। आणि तुम्ही निवडणुकीत आश्वासन दिलं होतं फडणवीस साहेब,
ते आमच्या उद्धव साहेबांसारखी हिंमत दाखवून तुम्ही शेतकऱ्यांना ताबडतोब कर्जमाफी करा. कारण की कर्जमाफी करा कोरोना- असं म्हणणं जे आहे या सर्व शिवसैनिकांचं आहे. काही शेतकरी आहेत. आता सरकार काय भूमिका घेतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र वर्षभराची ऊर्जा जी आहे ती आजच्या मेळाव्यातून मिळते असं या शिवसैनिकांचं म्हणणं आहे. कॅमेरा आदर्श खटकेसह सागरवाड, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.